वल्लरी रीड कर. Balance at Limited issued 20,000 equity shares of rupees 100 each, payable at a premium of rupees 25 per share. थांब. चला, याच्यात फेस व्हॅल्यू किती आहे? सगळ्यांनी 1 आणि 2 नाही. येस, डायरेक्ट आन्सर कर सम्राट. येस, प्रीमियम किती आहे? म्हणजे इश्यू प्राइस किती आहे? 125. 100 रुपयाचा शेअर 25 रुपये प्रीमियम ऍड केला आणि 125 ला इश्यू करते कंपनी. नेक्स्ट कंटिन्यू कर. कधी? हो, आपण परत करतोय. वी आर डुईंग इट अगेन. चला. येस. चला, यात चौघांची टोटल करा आणि मला अमाऊंट सांगा. दॅट हॅज टू बी 125. म्हणून मी तुम्हाला पहिलं विचारलं इथं. इश्यू प्राइस काय आहे? दॅट इज द इश्यू प्राइस. ती इश्यू प्राइस आहे. ही फेस व्हॅल्यू आहे. हा प्रीमियम आहे. प्रीमियम कुठे कलेक्ट केलाय? अलॉटमेंटला. म्हणजे अलॉटमेंट मनी किती आहे? जे अलॉटमेंटचा कॉल हा अलॉटमेंटचा कॉल आहे. 60 रुपीज हा अलॉटमेंटचा कॉल आहे. अलॉटमेंट मनी किती? या 65 मध्ये 25 इन्क्लूड आहेत. तुम्ही दोघं आता शांत बसा, बाकीच्याला बोलू द्या. तुमचा आन्सर देऊन झालेला आहे. कसे काढले? 35 काढले कसे? 60 मधनं 25 मायनस केले, कारण हे 25 या 60 मध्ये इन्क्लूड आहेत. पण हे 65 का मायनस केले? वाय? कारण प्रीमियम आपल्याला सेपरेट दाखवायचं आहे म्हणून. ऑल राईट, कंटिन्यू कर. इथं सबस्क्रिप्शन कसं आहे? ओव्हर सबस्क्रिप्शन आहे, अंडर सबस्क्रिप्शन आहे? बाकीच्यानी ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय? सम मध्ये कसं ओळखायचं? सम मध्ये ऍप्लिकेशन, तुम्ही शेअर इश्यू करताय 20,000, पण त्याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन रिसिव्ह असतील तर ते ओव्हर सबस्क्रिप्शन. तुम्ही जेवढे शेअर्स इश्यू करताय त्याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन रिसिव्ड, तर याचा अर्थ तो ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. ऑल राईट, कंटिन्यू कर. द मनी ड्यू ऑन.
चला आता पुढचा पार्ट वाचलात का? नीट लक्षात आलंय? कॉल्स इन अरियर्स आहेत का नाहीत? कॉल्स इन अरियर्स आहेत का नाहीत? Calls in arrears means calls on which money is not paid. आहेत किती शेअर्स वर कॉल्स इन अरियर्स आहेत? कुणाचे? दीपालीला आपण 200 शेअर्स दिलेले आहेत. तिने कॉल्स कुठला कॉल दिलेला नाही का? सगळेच कॉल दिलेले नाहीत पर अलॉटमेंट पासून. तिने फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल असे 2 कॉल्स, मागच्या ह्याच्यात एकच कॉल होता, आता 2 कॉल. मग कालच्या सारखी जर मला लाल लक्ष्मण रेषा आखायची असेल तर मी कुठे आखणार? बरोबर आहे का चेक करा. ही लाईन जी आखली मी ही बरोबर आखली आहे का? ही लाईन मला इंडिकेट काय करते? दीज आर द ट्रिक्स विच यू कॅन यूज पटकन समजून घेण्यासाठी. ही लाईन मी का आखली आहे? वाय? Because the calls below this line are calls in arrears, and the calls above these lines are my forfeiture calls. हे बघा पुढे तुम्हाला फायदा होणार आहे याचा. या लाईनचा खूप मोठा फायदा आहे. यानी तुम्हाला कुठलं फॉरफिट करायचंय आणि कुठले कॉल्स इन अरियर्स करायचे हे पटकन बायफर्केट होते ही लाईन. पण ही तुम्हाला कळली पाहिजे. हे काही ही मी नाही आखून देणार किंवा ऑलरेडी सम मध्ये आखलेली नसणार आहे. ही ह्याच्यावरनं ठरते की किती कॉल्स दिलेले नाहीत. फर्स्ट कॉल दिलेले नाही आणि सेकंड कॉल ही दिलेले नाही. फर्स्ट अँड सेकंड हे दोन्ही कॉल्स दिलेले नाहीत आणि त्याप्रमाणे आपण इथं अकाउंटिंग करणार. ऑन ऍप्लिकेशन 20 on allotment 60 per share including premium. First call 25 per share, second call 20 per share. हे झालं. आता आपल्याला मेन काय कळलं की दीपाली आहे जिने फर्स्ट आणि सेकंड कॉल दिलेले नाहीत, म्हणजे हे 2 कॉल्स इन अरियर्स आहेत. चला आधी पहिले इथे तर लाईन आखून घ्या. आता आपल्याला काय करायचंय? चला बनवा. आय होप आय एम नॉट गोइंग टू स्टॉप टुडे. मी जर्नल साठी थांबणार नाहीये. सगळ्यांनी जर्नल बनवलंय? एव्हरीवन. 1 आणि 2 विचारत नाही मी, सगळ्यांनाच साठी. आणि ज्यांनी नाही बनवलं त्याला मी नाही काय करू शकणार. उद्या पाहिजे तर 2 बनवून ठेवा, कारण आता हळूहळू स्पीड येणार. ह्याच्यात काही नाहीये. शेवटचा फक्त याचा आपला फॉरफिचर जो पार्ट आहे तो फक्त थोडासा वेळ खाऊ आहे. बाकी कुठेही प्रॉब्लेम नाही येत. धाड 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 होतील हे सम्स. चला आता काय करायचं? किती ऍक्टिव्हिटीज आहेत टोटल याच्यामध्ये? 4 ऍक्टिव्हिटीज. किती आहेत? ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल. प्रत्येकाच्या दोन जर्नल एंट्रीज. इथं फॉरफिचर आहे का? इथं शेअर फॉरफिट झालेत का? अरे हे काय कालच्या ह्याच्यात फॉरफिचर नव्हते, आज फॉरफिचर पण आहेत. ठीक आहे. फॉरफिचरची एक छोटीशी वर्किंग नोट करू आणि त्याप्रमाणे आपण फॉरफिचरची एंट्री कशी करायची आणि ती कंबाईंडच करायची. दुसरी एंट्रीच नाहीये फॉरफिचरची. सेपरेट एंट्र्या होणार नाहीत. करू नका. कॉम्प्लेक्स करून ठेवाल गोष्टी. एका झटक्यात एंट्री करून टाका. जर्नल ऑलरेडी तुमचं रेडी असणार आहे. चला आता पहिली ऍक्टिव्हिटी आहे ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मध्ये आपण काय करतो? दोन आपल्या एंट्री आपण कसं ठरवल्यात? पहिली एंट्री कशाची करतो? ऍप्लिकेशन मध्ये पहिली एंट्री कशाची करतो? रिसीव्हची करतो. रिसीव्ह. आणि दुसरी एंट्री ट्रान्सफर. पहिली एंट्री तुम्ही व्हिज्युअलाइज करा ना. ऍप्लिकेशन तुमच्या बँकेत आले, अलॉंग विथ ऍप्लिकेशन मनी आले. पहिली ऍक्टिव्हिटी ही झाली. मग आता एंट्री कोण सांगतोय? बोला.
बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. पण फर्स्ट थिंग फर्स्ट, आपल्याला एक छोटीशी वर्किंग नोट करावी लागेल कालच्या सारखी. हे बघा, ही एंट्री तर मी केली, पण याच्यासाठी मला एक वर्किंग नोट कालच्या सारखी बनवायची आहे. कशी बनवली ती मी कालसारखी? काल वर्किंग नोट ही बघा या टाइप मध्ये. चला घ्या, ही कालची वर्किंग नोट आहे. याच्यासारखी आपल्याला एक नवीन वर्किंग नोट बनवायची आहे. घ्या, ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. बाय द वे, एक्सेस मनी आलेत का तुमच्याकडे? इथं एक्सेस मनी आलेत का नाहीत? ऑब्विसली आलेत, कारण एक्सेस ऍप्लिकेशन आलंय. चला, ही कालच्या सारखी वर्किंग नोट बनवा पाहू. इथं किती येणार आपल्याला? ऍप्लिकेशन मनी किती आलेत आपल्याला? काल आले होते 2,25,000. इथं किती येणार आहेत मला सांगा? हे बघा, नंबर ऑफ ऍप्लिकेशन आहे 30,000 आणि ऍप्लिकेशन मनी आहे 20,000. 30,000 इंटू 20,000 हे तुमचे ऍप्लिकेशन मनी. हे तुमचे ऍप्लिकेशन मनी 30,000 इंटू 20. म्हणजे मी या पार्टला लिहिणार. इथं माझा लिहिणार 30,000, इथं लिहिणार 20, आणि इथं किती अमाऊंट आली आहे? 6 lakhs. 6 lakhs. आता त्यातले आपले पैसे किती? आपले मनी, आपले पैशाचा फॉर्म्युला कसा आहे की ऍप्लिकेशन मनी बिलॉंगिंग टू कंपनी कसं काढायचं? शेअर्स इश्यूड इंटू ऍप्लिकेशन मनी. शेअर्स इश्यूड इंटू ऍप्लिकेशन मनी. हे शेअर्स इश्यूड किती आहे? 20,000 इंटू ऍप्लिकेशन मनी किती? 20. म्हणजे या 6 लाखामध्ये आपले पैसे किती आहेत? 20,000 इंटू 20. दॅट इज 4 lakhs. दॅट इज 4 lakhs. 4 लाख आहेत ते. दॅट इज 4 lakhs. मग आता एक्सेस मनी किती आहेत? बर, आता हे एक्सेस जे आहेत, एक्सेस त्याचं करायचं काय? प्रो राटा बेसिस आहे. म्हणजे काय करायचं? ऍडजस्ट कुठे करणार? त्याच्या पुढच्या कॉलला. त्याचा पुढचा कॉल काय आहे? अलॉटमेंट. म्हणजे आपण ऍडजस्ट काय करणार? पुढचा कॉल घ्या. इथं ऍडजस्ट कसं करणार? तर मी काय केलंय? ऍप्लिकेशन्स रिसिव्ड मायनस शेअर्स इश्यूड 30,000 मायनस 20,000 इंटू ऍप्लिकेशन मनी 20 रुपीज, म्हणजे 2 लाख रुपीज. म्हणजे ही एक वर्किंग नोट, ही आपल्याला खूप हँडी होते. म्हणजे आता बघा माझं काय झालं. माझं ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड आहे 30,000 इंटू 20 is 6 lakhs, out of which money belonging to me is 20,000 into 20 is 4 lakhs, and remaining is excess actually. आणि त्या एक्सेसचं मी काय करतोय? what I'm doing with that excess? I'm doing that excess as I'm going to adjust that excess. ते excess मी adjust केलेत. कुठं? अलॉटमेंट मनीच्या अगेन्स्ट मध्ये. आयुष का रोज उशीर होतोय? आय रिअली डोंट नो वाय. ऑनलाईनला कशाला उशीर व्हायला पाहिजे? घरीच तर बसायचंय. काय आयुष का? काय ग? घरच्या घरी बसायला सुद्धा उशीर होते? इकडे यायचं नाहीये तुला? आवाज येतोय ना का नाही? चला, आता आपल्याला दोन एंट्र्या पहिल्या करायच्या आहेत. पहिली एंट्री रिसिव्ह. ऍप्लिकेशन मनी टोटल किती आहे? रिसिव्ह किती करायचे आहेत? 30,000 इंटू 20. घ्या त्याची एंट्री. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन 6 lakhs 6 lakhs. Being application money received on 30,000 shares at a rate of 20. Being application money received on 30,000 shares at a rate of 20.
bank account debit to equity share application account. Being application money received on 30,000 shares at a rate of 20. चला झालं डन. आता पहिली झाली रिसीव, आता दुसरी झाली ट्रान्सफर. आपल्याला आता ट्रान्सफर करायचे. ट्रान्सफर काय करायचे, यातले आपले पैसे शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आणि जे एक्सेस आहेत ते अलॉटमेंट मनीला ट्रान्सफर करायचे. पहिली झाली रिसीवची एंट्री. काय थांब 2 मिनिटं, मी विचारली का एंट्री तुला? 2 मिनिटं थांब. सो मला समजावून तर दे, त्यांना समजत नाहीये, त्यांना समजावून देत मला. आय नो तुझं झालंय सगळं. आणि आता ज्यांना येते त्यांनी शांत बसायचंय, बाकीच्यांनीच बोलायचंय. सो पहिली एंट्री रिसीवची एंट्री केली, दुसरी एंट्री ट्रान्सफर. मी ट्रान्सफर काय करणार आहेत, हे 6 लाख रुपये ट्रान्सफर करणार आहेत. कुठले, कसे? माझे जे आहेत ते शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करणार आणि जे एक्सेस आहेत ते अलॉटमेंटला ट्रान्सफर करणार. अजूनपर्यंत तरी रिफंडचा इश्यू आलेला नाही. ज्या वेळेला रिफंड येईल इथे सम मध्ये दिलेलं असतं की दिस मच मनी इज रिफंडेड, तर त्या केसमध्ये आपण रिफंडची पण एंट्री करणार. हळूहळू पुढे येतील त्या पुढे एंट्री. सो इट इज दिस. मग आता अशा वेळेला सम्राटनी मगाशी ती एंट्री सांगितली, आता बाकीच्यांनी सांगा सम्राट सोडून. काय एंट्री करणार? बरोबर अमाऊंट सांग. घ्या एंट्री घ्या. Being application money on 30,000 shares transferred to share capital and money refunded on 10,000 shares. Being equity share application account debit to equity share capital, equity share application money on 30,000 shares transferred to share capital and money money refunded काढून टाका. There is no money refunded. आपण मनी रिफंड नाही करत आहोत. हे नकोय. This is a wrong. And money adjusted, excess money adjusted, and excess money adjusted करायचंय. And excess money adjusted. And excess money adjusted. चला झालं का? सगळ्यांचं? चला मूव ऑन. पहिल्या 2 एंटर झाल्या, पहिली ऍक्टिव्हिटी ओव्हर झाली. आता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे अलॉटमेंट. म्हणजे काय झालं, पैसे तुमच्या कॅपिटल मध्ये आले, एक्सेस अलॉटमेंट मध्ये गेले. आता बेसिस ऑफ अलॉटमेंट ठरला त्याप्रमाणे अलॉटमेंट केलं आणि तुम्ही कॉल केला. ड्यू रिसीव या बेसिसवर एंट्री करायची. ड्यू रिसीव. अवंतिका पहिली एंट्री काय करशील अलॉटमेंटच्या ड्यूची? प्रार्थना बरोबर. आता ही ऑलरेडी आता करायची कशी, याच्यामध्ये प्रीमियम पण आहे, याच्यामध्ये प्रीमियम आहे.
आपण अलॉटमेंटचा कॉल केलाय, 60 रुपयाचा कॉल आहे, पण त्यात 25 रुपयाचा प्रीमियम आहे. म्हणजे मग अलॉटमेंट मनी कितीचा आहे? अलॉटमेंट मनी याच्यात किती आहे? 60 मध्ये 35. म्हणजे मग आता मी काय, आणि आता 30,000चं कॅल्क्युलेशन संपलं. आता 30,000 अख्ख्या सम मध्ये कुठेच लागणार नव्हती, संपली कॅल्क्युलेशन. आता सगळी कॅल्क्युलेशन आपण या 20,000 करणार. या 20,000 इंटू पहिलं अलॉटमेंट मनी, 20,000 इंटू अलॉटमेंट कॉल ड्यू करायचं आपल्याला, 20,000 इंटू 60 म्हणजे कितीचा झाला कॉल? कॉल कितीचा झाला? किती? 12 lakhs, 12 लाख. चला घ्या 12 लाख. येस. आणि मग आपण त्याचं बायफर्केशन कसं केलंय की 12 लाखामध्ये अलॉटमेंट मनी 35 रुपीज प्रमाणे आणि शेअर प्रीमियम 25 रुपीज प्रमाणे. हे घ्या, तुमच्यासाठी मी कॅल्क्युलेशन्स पण इथे ठेवलेली आहेत. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर प्रीमियम being allotment money on 20,000 shares at the rate of 60 due from shareholders. Being allotment money on 20,000 shares at the rate of 60 due from shareholders. Being equity share allotment account debit, being allotment money on 20,000 shares at a rate of 60 due from shareholder. ही झाली ड्यूची एंट्री. झाली का? एंट्री सगळ्यांची झाली का? आता ही झाली ड्यूची एंट्री. आता करायची रिसिव्हची एंट्री. रिसिव्ह कुठे होणार? बँकेत. आणि कसले पैसे आले? अलॉटमेंट मनी. म्हणजे एंट्री काय करणार? बोला. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट सांगा मला. चला, कसे काढले? 2 लाख ऍडजस्ट जे केले ते इथं मायनस केले. आपण अलॉटमेंट मनीच्या अगेन्स्ट मध्ये ऑलरेडी 2 लाख रुपये ऍडजस्ट करून घेतलेत लोकांकडनं. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला एक्सेस पैसे दिलेत ते सगळे एक्सेस मनी तुम्ही ऍडजस्ट केलेत अलॉटमेंटच्या अगेन्स्ट मध्ये. म्हणजे तुम्हाला आता अलॉटमेंट फक्त 10 लाखाचेच अलॉटमेंट मनी येणार आहे. सो अकॉर्डिंगली करा एंट्री. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. एंट्री नंबर 2 आणि एंट्री नंबर 3 याच्यावर लक्ष ठेवा. एंट्री नंबर 2 आणि एंट्री नंबर 3 वर लक्ष ठेवा. त्या दोन मध्ये अलॉटमेंट एकाला क्रेडिट आहे, एकाला डेबिट आहे. डेबिट मधनं क्रेडिट मी मायनस केलंय. 12 लाखामधनं 2 लाख मायनस केलेत, म्हणजे 10 लाख आलेत. सो बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट being allotment money received on 20,000 shares at the rate of 60 after adjusting excess amount. After adjusting excess amount.
झाली का एंट्री? एंट्री झाली का? चला मुव्हिंग ऑन पुढे. अलॉटमेंटच्या 2 एंट्री संपल्या म्हणजे अलॉटमेंटची ऍक्टिव्हिटी संपली. आता फर्स्ट कॉल ह्या लाईनच्या खाली आहे म्हणजे याच्यात कॉल्स इन अरियर्स आहेत. यावेळेला मी अजून तुमच्या बुकनी तुम्हाला अजून एक मेथड दाखवली आहे कॉल्स इन अरियर्स रेकॉर्ड करण्याची. आपण यावेळेला कॉल्स इन अरियर्स कसे रेकॉर्ड करूयात. काल आपण वेगळ्या एंट्रीनी कॉल्स इन अरियर्स रेकॉर्ड केले होते. आज मी तुम्हाला अजून एक मेथड दाखवणार आहे, पण ती वापरायची का नाही हे तुमच्यावर आहे. माय सजेशन कॉल्स इन अरियर्स देअर अँड देअर इटसेल्फ करून टाका, ठेवू नका. ऑलराईट, फर्स्ट कॉल मनी. आता परत पुढची ऍक्टिव्हिटी आली. परत ड्यू रिसिव्ह, ड्यू करा आणि रिसिव्ह करा. ड्यू करायचे, मगाचीच आपण एक एंट्री केली होती ड्यूची. चला ही एंट्री मला हवी, ड्यूची एंट्री हवी मला. 2 मिनिटं. हा आयुष कडनं. आयुष, फर्स्ट कॉल ड्यू. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. चला अमाऊंट किती? 20,000 इंटू 25, 20,000 इंटू 25 ही अमाऊंट आहे. घ्या. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 5 lakh 5 lakh. Being first call money on 40,000 shares. 49 किती आहेत? 20,000 shares. 49 20,000 shares at a rate of किती आहे? At the rate of 25 हे बघा इथे आहेत. At the rate of 25 due from shareholders. At the rate of 25 due from shareholders. अमाउंट होते 5 लाख, 5 lakhs. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल being first call money on 20,000 shares at the rate of 25 due from shareholder. प्रत्येक ठिकाणी अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली आहे ते तिथे लिहिलंय. आता सगळी कॅल्क्युलेशन्स 20,000 वर होणार आहेत. एंट्री झाली का? ड्यू झाली. आता रिसिव्ह करायची आहे. रिसिव्ह करताना आपल्याला ही लाईनच्या खाली आहे. कॉल्स इन अरियर्स आहेत ह्याच्यात कॉल्स इन अरियर्स आहेत. म्हणजे पैसे आपल्याला काही कॉल्स आपल्याला आलेले नाहीत, म्हणजे त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल. इथं अलॉटमेंटच्या केसमध्ये बघा, हे फर्स्ट कॉलच्या केसमध्ये 200 शेअर्स आहेत. 200 शेअर्स दीपालीकडे आहेत. एका शेअरवर 25 रुपये कॉल आहे. म्हणजे दीपालीने आपल्याला किती रुपये दिलेले नाहीत? हाऊ मच? कसे काढले?
20,000 into 25 अख्खा कॉल झाला. मी कॉल्स इन अरियर्स विचारतोय. 200 into 25 म्हणजे दीपालीने आपल्याला किती पैसे दिलेले नाहीत. जे पैसे दिलेले नाहीत ते म्हणजे कॉल्स इन अरियर्स. जे पैसे दिलेले नाहीत हे 200 into 25 हे काय आहेत? हे कॉल्स इन अरियर्स आहेत. दीज आर कॉल्स इन अरियर्स. मग बाकी सगळे आले का? आले. म्हणजे किती आले? 4,95,000 आले आणि फक्त 500 रुपीज आले नाहीत. मी काय केलं? मी पहिले 5,000 कॅल्क्युलेट केले की किती आलेले नाहीत ते मगाची आपली जी फिगर आहे त्यातनं मायनस केले की झाले माझे पैसे किती आले. आता एंट्री काय करायचे? पैसे कुठे आलेत? बँकेत. कुठला कॉल आलाय? फर्स्ट कॉल. आता बघा मी काय म्हणतोय, मी कसं करतोय. मी हे बघा याच्यात एक मिनिट. या वेळेला काल आपण वेगळी एंट्री केली होती म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या वेळेला तुमच्या बुक प्रमाणे एंट्री करूया. बुक मध्ये दोन्ही मेथड दिलेल्या आहेत, दोन्ही मेथड. पण माय सजेशन आपण काल काय एंट्री केली होती ते मी तुम्हाला सांगतो. बँक अकाउंट डेबिट, कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. आज आपण तशी नाही केली. मग आपण कॉल्स इन अरियर्सची एंट्री सेपरेट करणार, एक वेगळी एंट्री करणार. असं पण केलं तरी चालतं, असं पण केलं तरी चालतं. तुमच्या बुक्स मध्ये दोन्ही मेथड्स दाखवलेले आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही करायची. माय सजेशन इज तुम्ही कंबाईन एंट्री करा म्हणजे ती तिथल्या तिथे होऊन जाते. नाहीतर जी सेपरेट कॉल्स इन अरियर्सची एंट्री आहे ती विसरते, राहून जाते. चला आज ह्या पद्धतीने माझ्या बरोबर ह्या एंट्र्या करा. बँक अकाउंट डेबिट 4,95,000 आपण मगाशीच म्हटलं. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. आता हे 19,800 मी आणले कुठून? 20,000 शेअर्स होते त्यातल्या 200 शेअर्सवर कॉल्स आलेले नाहीत म्हणजे उरलेल्या 19,800 वर आलेत. असं सुद्धा कॅल्क्युलेशन करता येतात. करणाऱ्याला वाटा 1000. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल, being equity share first call money on 19,800 shares at the rate of 25 received. हे रिसिव्ड आहेत म्हणून मी क्लिअर कट रिसिव्ड लिहू शकतो. Bank account debit to equity share first call, being equity share first call money on 19,800 shares received. चला झाली एंट्री. एंट्री झाली आहे का नाही? गुड. ईशा माझ्या बरोबर आहे का? काय ईशा एंट्री कळतात का? आज मी कॉल्स इन अरियर्सची एंट्री वेगळी केली आहे कालच्या पेक्षा. आज मी कॉल्स इन अरियर्सची एंट्री थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवतोय. सो नेक्स्ट आता सेम वे आपल्याला सेकंड कॉल पहिले ड्यू करायचा आहे, रिसिव्ह करायचा आहे. रिसिव्ह करताना कॉल्स इन अरियर्स कन्सिडर करायचे. पहिले ड्यू करा. ड्यू करायचं म्हणजे काय? 20,000 into 20 म्हणजे किती कॉल? किती आपला 20,000 शेअर्स वर 20 रुपये म्हणजे कितीचा कॉल झाला? कॉल कितीचा झाला? 4 लाखाचा. बर आता ड्यू करायचंय म्हणजे एंट्री काय करणार? बोला, कोणीही बोला. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल 4 lakh 20,000 into 20 being second call money on 20,000 shares at the rate of 20 due from equity shareholders.
ड्यूची एंट्री तर किती सोपी आहे. प्रत्येक ठिकाणी मी इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट करत चाललोय आणि जो कॉल ड्यू करायचा आहे त्याला डेबिट करत चाललोय. पहिले अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू प्रीमियम केलं, मग फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल केलं, आता सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. इतकी सोपी एंट्री आहे ड्यू. ड्यू रिसिव्ह, पहिले ड्यू करायची आणि मग रिसिव्ह करायचं. Being second call money on 20,000 shares at a rate of 20 due from equity shareholders. चला, झालं का इथपर्यंत? आता रिसिव्ह करा. चला, रिसिव्ह किती किती शेअर्स आहेत? सेम 19,800 इंटू ही कॅल्क्युलेशन डिफिकल्ट आहेत. ही कॅल्क्युलेशन डिफिकल्ट आहेत. सोपं काय आहे? किती नंबर ऑफ शेअर्स त्या दीपालीकडे आहेत? 200. कॉल कितीचा आहे? 20. म्हणजे तिच्याकडनं किती पैसे आलेले नाहीत? 4,000. ते यातनं मायनस करा. म्हणजे आले किती? 3,96,000. चला, एंट्री करून टाका. इतकं सोपं आहे. याच्यात मी अशी सुद्धा एंट्री करू शकतो. बँक अकाउंट डेबिट 3,96,000. कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट 4,000 टू इक्विटी शेअर सेकंड कॉल. टू इक्विटी शेअर सेकंड कॉल लिहा. बिग सेकंड कॉल मनी रिसिव्ड ऑन 19,800 shares at a rate of 20 from shareholders. हे झालं का? रिया एंट्री झाली का? आयुष्का, अनुष्का? चला, आता आता कॉल्स इन अरियर्सची सेपरेट एंट्री करा. बघा, हा त्यांनी उलट वाढलं हे काम. या मेथडने हे काम वाढलं. अजून एक एंट्री करा. आता कॉल्स इन अरियर्स कुठे कुठे आहेत? 1 आणि 2. ह्या एक आणि हा एक. हे बघा इथे या एंट्रीमध्ये कॉल्स इन अरियर्स आहेत 5,000. या एंट्रीमध्ये आहेत 4,000. मग आपण एंट्री काय करणार या केसमध्ये? हे घ्या. त्या केसमध्ये मी अशी एंट्री करणार. कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट 200 into 45, 9,000. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल 5,000. टू इक्विटी शेअर सेकंड कॉल 4,000. Being Deepali, who was allotted 200 shares, failed to pay first and final call. Being Deepali, who was allotted 200 shares, failed to pay first and final call. ह्या अशा प्रकारे सुद्धा कॉल्स इन अरियर्स हँडल करता येतं. अनुष्का एंट्री झाली का? नाही झाली सर, थोडी झाली.
चला आता काय करायचं आपल्याला. आता कॉल सिनारिओस झालंय. आता मेन राहिलंय फॉर फीचर. हे बघा या याच्यामध्ये फॉर फीचर पार्ट आहे. काल इथपर्यंतच होतं. आता द शेअर्स वेअर फॉरफिटेड. हे शेअर्स फॉरफिट केलेत. ह्यासाठी ना आपल्याला पहिले कॅल्क्युलेट करायला लागेल की कॉल सिनारिओसची अमाऊंट आपल्याला मिळाली. आता आपल्याला सगळ्यात पहिलं कॅल्क्युलेट करायला लागेल की अमाऊंट किती फॉरफिट करायची. हाऊ मच अमाऊंट. ती कशावर डिपेंड आहे. ती डिपेंड आहे किती पैसे दीपालीकडनं आले. बघा तिने कुठला कुठला कॉल दिलाय. तिने ऍप्लिकेशन दिलंय. ऍप्लिकेशन मनी आपल्याला दिलं. तिने अलॉटमेंट मनी दिलाय. फर्स्ट कॉल नाही आणि सेकंड कॉल नाही. आणि म्हणून ही लाईन तुम्हाला आता खूप उपयोगी पडणार आहे. ही लाईन त्यासाठी मी म्हणून मुद्दाम म्हणतोय की ही खूप उपयोगी पडणार आहे. तिने 2 कॉल्स दिलेत आणि 2 कॉल्स नाही दिलेत. फॉरफिचर मध्ये 2 ऍक्टिव्हिटीज आहेत. फॉरफिचर मध्ये 2 ऍक्टिव्हिटीज आहेत. आपण एक तर शेअर्स कॅन्सल करणार तिचे आणि दुसरं तिने जे आपल्याला पैसे पाठवलेले आहेत ते फॉरफिट करणार. मग तिने कुठले कुठले पैसे पाठवलेत. तिने ऍप्लिकेशन मनी आपल्याला दिलाय आणि तिने अलॉटमेंट मनी पण आपल्याला दिलेला आहे. मग आता आपण एक छोटीशी वर्किंग नोट करूया. मी तुम्हाला कळून येईल हाऊ टू कॅल्क्युलेट दिस पर्टिक्युलर अमाऊंट. चला करा एक वर्किंग नोट माझ्याबरोबर. कॅल्क्युलेशन ऑफ मनी टू बी फॉरफिटेड. कॅल्क्युलेशन ऑफ मनी टू बी फॉरफिटेड. सगळ्यात पहिलं लिहायचं द कॉल्स रिसिव्ड. द कॉल्स रिसिव्ड. पहिला कॉल ऍप्लिकेशन मनी, दुसरा कॉल अलॉटमेंट मनी. या दोघांची टोटल करा. बिल कुठेची वाजली. खाली गेलं का. मग कोण आलं. आलं का सगळं. आईला कोण उघडणार. आई येईल आता 1-5 मिनिटात. आईशी बोललाय तर. टोटल कॉल मनी रिसिव्ड 80,000. टोटल कॉल मनी रिसिव्ड 80,000. आपल्याला टोटल कॉल मनी. यस दिस इज द अमाऊंट ऑफ फॉरफिचर. हा सॉरी 80. ही 80 रुपीज ही आपली फॉरफिचरची अमाऊंट आहे. आता ही ऍक्च्युली पर शेअर आहे. आता आपल्याला टोटल अमाऊंट काढायची आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल. देअरफॉर फॉरफिचर अमाऊंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड इंटू टोटल कॉल मनी रिसिव्ड. नंबर ऑफ शेअर्स फॉरफिटेड इंटू टोटल कॉल मनी रिसिव्ड म्हणजेच किती. 200 इंटू 80 इज इक्वल टू 1600. हळूहळू हळूहळू हळू ही वर्किंग नोट सुद्धा आपण विड्रॉ करून टाकू. कारण जेवढ्या वर्किंग नोट्स तेवढं तुमचं टाइम वाढणार. पण ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी ही वर्किंग नोट आहे. त्यांनी अशा पद्धतीने वर्किंग नोट करायची आहे. हा काही लिहायला लागेल ना. माझ्या मते तरी ही कंपल्सरी नाही. कंपल्सरी वर्किंग नोट्स मी तुम्हाला सांगेन आणि सांगत आलेलो आहे. याची काहीही गरज नाही. पण त्यातून तुम्हाला वाटलं बोर्डच्या पेपरमध्ये सुद्धा ही वर्किंग नोट तुम्ही करू शकता. काय प्रॉब्लेम काय आहे. नो प्रॉब्लेम. चला किती आले फॉरफिचर. 1600. 1600 फॉरफिचरची अमाऊंट आहे. कॉल्स इन अरियर्स आपण मगाशीच केलेत. आता एंट्री कशी करायची. सगळ्यात पहिले शेअर कॅन्सल करायचे. आतापर्यंत तुम्ही जेव्हा शेअर इश्यू केलेत तेव्हा तुम्ही शेअर कॅपिटलला क्रेडिट केलं. आता जर कॅन्सल करायचे असतील तर शेअर कॅपिटलला पहिले डेबिट करा. शेअर कॅपिटलला डेबिट तुम्ही फेस व्हॅल्यूनी करणार. कारण आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर तुम्ही फेस व्हॅल्यूनी सगळे ट्रान्सफर केलेले आहेत पैसे. तुम्ही सगळे पैसे फेस व्हॅल्यूनी ट्रान्सफर केलेले आहेत. त्यामुळे एंट्री करताना मी अशी एंट्री करणार आहे फॉरफिचरची. प्रीमियमला हे शेअर फॉरफिट नेहमी प्रीमियम सकट होतात. शेअर फॉरफिट नेहमी प्रीमियम सकट होतात.
त्यामुळे जसं शेअर कॅपिटलला डेबिट केलं तसं त्याच्यावरचं प्रीमियम सुद्धा आपण डेबिट करणार. सो पहिला पार्ट शेअर कॅन्सलेशनचा, त्यातले शेअर पहिले कॅन्सल केले फेस व्हॅल्यूनी, त्याच्यावरचा प्रीमियम पण आपण काढून टाकला कारण तो नो मोर प्रीमियम नाव, कारण ते शेअर फॉरफिट झालेत. त्यामुळे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर प्रीमियम टू कॉल्स इन अरियर्स टू फॉरफिचर, अशा प्रकारे एंट्री आपण करणार. ही बघा, ही कॉल्स इन अरियर्सची अमाऊंट इथं घेतली आणि मगाशी आपण जी कॅल्क्युलेशन केली शेअर फॉरफिचर ती 16,600 काढले का आपण? नाही, दॅट शुड बी 16,000, करेक्ट? चेक करा वर्किंग नोटला काय फिगर लिहिली आपण. हा, नाही 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 1600 नाही, ही रॉंग आहे. ती करेक्ट करा. 16,000 पाहिजे ती. घ्या, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 20,000 टू शेअर प्रीमियम 5,200 इंटू 25. हे फेस व्हॅल्यू 100 आहे, इश्यू प्राइस 8, त्याच्यात 25 चा प्रीमियम आहे. जसं आपण प्रीमियम सेपरेट ट्रान्सफर केला होता तसाच तो विड्रॉ सुद्धा सेपरेट करणार. कॉल्स इन अरियर्स 20,000 आणि शेअर फॉरफिचर 16,000. being Dipali's 200 shares forfeited for non-payment of both the calls. हे रिझन लिहिणं कंपल्सरी आहे. नुसतंच तुम्ही लिहिलं फॉरफिटेड नाही चालणार, कारण तुम्हाला अथॉरिटीज नाही नुसतं फॉरफिट करण्याची. त्यामुळे दीपालीज 200 शेअर्स फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट रिझन शिवाय शेअर्स फॉरफिट करता येणार नाहीत. आणि अल्टिमेटली याची टोटल करा, सम इज ओव्हर.